नमस्कार. शैलाश किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण साबुदाणा वडा बनवणार आहे. त्यासाठी मी इथं साहित्य सांगते. 1 वाटी साबुदाणा भिजवून घेतलेला, हा मी रात्री भिजत घातला होता. 2 बटाटे उकडून सालं काढून घेतलेली आहे. हे मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे. मीठ घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, जिरं आहे, लाल मिरची पावडर आणि शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. हे आज आपण उपवासासाठी नाही बनवत आहे, त्यामुळे याच्यामध्ये जिरं आणि हे सर्व घेतलेले साहित्य. आता हे साबुदाणा आपण याच्यामध्ये सगळा काढून घेणार आहोत. याच्यामध्ये हा मिरचीचा ठेचा टाकते मी. 1 चमचा मीठ टाकते मी याच्यामध्ये. छोटा चमचा टाकायचा, खारट होत नाही तर. मिरची पावडर थोडीशी टाकायची. शेंगदाण्याचा कूट टाकायचा. 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकायचा याच्यामध्ये. कोथिंबीर टाकायची. थोडंसं जिरं टाकणार आहे आपण याच्यामध्ये. आणि 2 बटाटे याच्यामध्ये हाताने असं फोडून घ्यायचं, स्मॅश करून घ्यायचं आणि सगळं एकत्र काढून घ्यायचं. सगळं मिक्स करायचं छानपैकी. असं एकजीव केलेलं आहे. आता याचे असे हातामध्ये असे छान गोळे बनवून घ्यायचे. असे टेक्स्चर बघायचं आधी कसं झालं, ते चिकटतं की नाही, व्यवस्थित येतं की नाही ते पाहायचं. काय कमी काय जास्त हे मग कळतं याच्यावरून. तर हे आता आपलं तयार झालेलं आहे सगळं व्यवस्थित. आणि मग असे हे करायचं. मग हाताने असं असं छोटे छोटे बनवायचे, जास्त मोठी नाही बनवायचे. मग काय होतं, आतमध्ये कधी कधी कच्चे राहतात. त्यामुळे असं छोटे बनवून असे मस्तपैकी आपण वडे बनवून घेणार आहोत. असे वडे आता मी तयार करून घेतलेले आहेत सगळे. आता ते तळायचे. तेल गरम झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये वडे सोडणार आहोत तळण्यासाठी. लगेच पलटी नाही करायचं याला. मध्यम आचेवरच तळायचे, जास्त बारीक पण नाही आणि मोठा पण नाही गॅस. आता तेल तापलं मध्यम आचेवर, नाही तर मग आतमध्ये करपतात. आणि लगेच उलटायचं पण नाही त्याला. सुटलेले आहेत. आता याला आपण पलटी करून घेणार आहोत. थोडासा ब्राऊन कलर आलेला आहे. एक असं हळूहळू लगेच पलटले ना की काय होतं, फुटतात वडे. त्यामुळे असे थोडे तेलात होऊन द्यायचे आणि नंतर पलटी करायचे. वडे तळून झालेले आहेत आता. ते ना आपण बाहेर काढणार आहोत. हे वडे आपले तयार झालेले आहेत तळून. याचं टेक्स्चर बघा कसं आहे, एकदम कुरकुरीत झालेले आहेत आणि एकदम मस्त झालेले आहेत वडे. कुरकुरीत झालेले, छान झालेले आहेत. त्याच्यासोबत मी चटणी केलेली आहे. याच्यामध्ये दही आणि हे केलेलं, दही, साखर आणि काकडी किसून टाकलेली. यासोबत शेंगदाण्याची चटणी पण असं आपण करू शकतो, त्याच्यासोबत पण खाऊ शकतो आणि याच्याबरोबर पण छान लागते. ही रेसिपी माझी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.